ती आपण आधी सांगूया काय नेमकं घडलेलं आहे। ईसीआयनं आधीच निष्कर्ष ठरवला होता असा आरोप सिब्बल यांनी केलेल्या 2018च्या घटनेत मोठा बदल नसल्याची सरन्यायाधीशांनी ही टिप्पणी केलेली आहे। 2018च्या बदलांबाबत सरन्यायाधीशांनी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे। संघटनात्मक विंगमधील बहुमत दुर्लक्षित झालं अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केलेली आहे। दोन 2018च्या बदलांबाबत सरन्यायाधीशांनी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे। ईसीआयच्या निर्णय पद्धतीवर न्यायालयानंही आता काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। याजवळ आपण अधिक बोलूया। आपल्याबरोबर आहेत अभय देशपांडे सर। अभय सर, आता ईसीआयच्या भूमिकेवर खुद्द किंवा निर्णय पद्धतीवरच न्यायालयाचेही काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत। चिन्हवादातील ईसीआयच्या भूमिकेवर खंडपीठानं निरीक्षण नोंदवलेलं आहे, त्याबद्दल आपल्याला काय सांगाल? नाही, सुनावणीच्या वेळेस अनेकदा अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होत असतात, काही निरीक्षणं नोंदवली जातात, त्याच्यात अधिक तपशील घेतला जातो। पण मला वाटतं की न्यायालयाच्या निर्णयामध्ये जसं याला कायद्याच्या भाषेत ऑर्बिटर डिक्टा अँड रेशो डिसिडेंडी असे ते दोन प्रकारात त्याची विभागणी होत असते। त्याच्यामुळे हे ऑब्झर्वेशन जे असतात किंवा जे निरीक्षणं नोंदवून जे प्रश्न उपस्थित केलेले असतात त्या संदर्भात अधिक तपशील घेतला जातो। तो काही निर्णयाचा भाग नसतो किंवा त्याच्यावर तसाच निर्णयाचा सूर असतो असं नाही, पण एक साधारणतः न्यायालय या सगळ्या मुद्द्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतंय ही बाब त्याच्यामधून एक साधारणतः सूचित होत असते अनेकदा। त्याच्यामुळे त्याच्याकडे आपण त्याच गांभीर्याने बघितलं पाहिजे। एक निश्चित आहे की आयोगाच्या काही गोष्टींसंदर्भात न्यायालय वारंवार विचारणा करते, त्याची माहिती घेत आहे की जे निष्कर्ष आयोगाने काढलेले आहेत ट्रिपल टेस्टच्या संदर्भातले ते योग्य आहेत की नाही, आणि या संदर्भात ते अधिक तपशील जाणून घेत आहेत वेळोवेळी प्रश्न विचारून। आणि कपिल सिब्बल यांच्या पूर्ण मागच्या 3 दिवसाच्या आर्ग्युमेंटचा जर आपण सगळ्यात सूर बघितला आपण त्यांनी, तर अपात्रतेपेक्षा पक्षाचं चिन्ह आणि नाव शिंदे गटाला देणं याच सगळ्या याच्यावर त्यांचा पूर्ण ह्या सगळ्या युक्तिवादाचा भर राहिलेला आहे, आणि त्याचाच हा सगळा भाग आहे असं म्हणावं। नक्की। मग अशा वेळेस जेव्हा आता खुद्द न्यायालयानंच हे निरीक्षण नोंदवलेलं आहे, तेव्हा काय वाटतं की निवडणूक आयोगाला सुद्धा न्यायालयामध्ये आता त्यांची बाजू मांडण्यासाठी बोलावलं जाऊ शकतं का? नाही, तर ते न्यायालयाला बघायलाच वाटलं की तुम्ही अधिक एक्सप्लेन करा, की मग कुठले एरिया जे आहेत ज्याच्या संदर्भात तुम्ही दिलेला निर्णय जो आहे तो थोडासा ज्याला वाटतं की अधिक स्पष्टता नाहीये या संदर्भात भूमिका मांडायची असेल तर त्यांना सांगू शकतात। परंतु निवडणूक आयोग निश्चितपणे सांगू शकतं की आज आम्हाला जो निर्णय दिलेला आहे आम्हाला हेच मांडायचं होतं आणि ते आम्ही निकालपत्रात नमूद केलेलं आहे। आता ते ज्युडिशियस आहे नाही याच्या संदर्भात जो रिव्ह्यू करायचा आहे तो न्यायालय करावा अशी भूमिका आयोग घेऊ शकतो। आजच्या सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्षांची भूमिका सुद्धा चर्चेत आलेली आहे। आमच्या प्रकरणामध्ये अध्यक्षांनी निर्णय प्रलंबित ठेवला असाही एक आरोप कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये खरं म्हणजे विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांचाच निर्णय खरा म्हणजे महत्त्वाचा होता आणि तेच कुठेतरी मिसिंग आहे। तर याचा किती परिणाम होऊ शकतो या सगळ्या सुनावणीवर? नाही, आतापर्यंत जे तुम्ही जर पक्षांतर बंदी कायद्यातले सगळे निर्णय बघितले तर प्रत्येक वेळा अध्यक्षांच्या किंवा अध्यक्ष जे असतील तेव्हा आर्बिट्रेटर म्हणून त्या कायद्याप्रमाणे जे काम करत असतील त्यांच्या निर्णयाबद्दल नेहमीच शंका व्यक्त करण्यात आल्या येतात। कारण शेवटी त्या व्यक्ती सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करत असतात। त्यामुळे मध्यंतरी अशी सूचना अनेकदा आली की हे जे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहेत तेच काढून त्याच्यात बदल केला पाहिजे आणि ते काढून न्यायालयालाच दिले पाहिजे म्हणून अशी एक सूचना आली होती, परंतु ती मान्य झाली नाही। ती कोणी गांभीर्याने कुठल्याच सरकारने घेतली नाही आणि तीच घटनेमध्ये जी तरतूद आहे 10 शेड्यूल मधली ती कायम ठेवण्यात आली। अध्यक्षांचा निर्णय किती काळात घ्यायचा याच्या संदर्भातली कालमर्यादा न्यायालय कधीही घालून देत नाही, ज्याचा उल्लेख मगाशी कपिल सिब्बल यांनी केला आणि आपल्या चर्चेतही तो आला की याच्यापूर्वी सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये विलंब लावला जातोय, जाणीवपूर्वक सुनावणी लांबवली जाते असं जेव्हा आक्षेप घेतले तेव्हा न्यायालयाने फक्त त्यांना रिझनेबल वेळेत हा निर्णय घ्यावा असं सांगितलं होतं। त्याच्यामुळे कालमर्यादा ठरवता येत नाही। अनेकदा ज्या प्रकरणामध्ये म्हणजे सत्ताधारी पक्षाला किंवा ज्या पक्षाचे अध्यक्ष हे मूळ सदस्य असतात त्यांना घाई असते, तातडी असते, तिथे लगेच निर्णय होतात। म्हणजे कर्नाटकमध्ये आपण बघितलं असेल
कर्नाटकच्या तर तिथे अध्यक्षांनी केवळ अपात्रच ठरवलं नाही, तर त्यांना पुढच्या निवडणुका लढवायला सुद्धा त्यांच्यावर निर्बंध घातले होते, जे की न्यायालयाने ते अवैध ठरवून त्यांना पुढच्या निवडणुका लढवता येतील म्हणून सांगितलं. पण ज्या त्वरेने निर्णय झाला तो, म्हणजे अनेकदा हा निर्णय राजकीय तुमच्या सोयीप्रमाणे घेतला जातो असा आरोप होतो. त्याच्यामुळे पहिल्यांदाच असा आरोप होतो असं नाहीये. फक्त एकच आहे की या संदर्भामधल्या अनेक गोष्टींच्या बाबत स्पष्टता नसल्यामुळे मला वाटतं की त्याच्यात बऱ्याचदा जो मला ग्रे एरिया ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामुळे निर्णय घेण्याची मुभा अध्यक्षांना राहते आणि मग त्या निर्णयाबद्दल मग ते कायदेशीर आहेत नाही याचे वाद पुढच्या काळामध्ये न्यायालयामध्ये जातात. अशा वेळी शिंदे गटाच्या युक्तिवादाबद्दल काय सांगता येईल? म्हणजे शिंदे गट जेव्हा युक्तिवाद करायला उभा राहील तेव्हा त्यांना हे सगळे मुद्दे खोडून काढावे लागतील, ते कितपत शक्य होईल असं वाटतं? नाही, निश्चितपणे त्यांची पण बाजू त्यांनी निवडणूक आयोगापुढे पण मांडलेली आहे, त्याच्यापूर्वी घटनापीठापुढे पण त्यांची बाजू मांडलेली आहे त्यांनी, आणि तीच आता मला वाटतं की या अंतिम सुनावणी दरम्यान तेही मुळात ज्याचा उल्लेख आता मगाशी झाला की सीबीआय ईडीच्या धमक्या देऊन हे संख्याबळ जमवलं गेलं. तर त्या संदर्भात युक्तिवाद कदाचित असू शकतो की 2019चा मॅन्डेट जो होता लोकांचा, तो आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरे होत केला होता आणि तो युतीच्या बाजूने मॅन्डेट होता आणि तो पाळला गेला नाही म्हणून आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागली. हे एक. दुसरं आहे की हे जी स्प्लिट आहे ती एका फटक्यात किंवा एका झटक्यात झालेली नाहीये, तर ती पार्ट्स मध्ये झालेली. सर, तुमच्याकडे पुन्हा एकदा येते आणखी एक महत्त्वाची अपडेट या सुनावणीतून समोर आलेली आहे. कपिल सिब्बल यांनी शिंदे आणि ठाकरेंचे एक संख्यात्मक गणित न्यायालयासमोर मांडलेलं आहे. म्हणजे शिंदे गटाकडे किती आमदार होते, तर शिंदेकडे संख्या जास्त होती तरी सुद्धा ते आमदार अपात्र ठरले असते. शिंदेकडे 53 तर ठाकरेंकडे 39 संख्या होती, असं सिब्बलांनी हे गणित मांडलेलं आहे. शिंदेकडील 53 पैकी 39 आमदार हे अपात्र ठरले असते असा दावा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. दरम्यान आताची आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावरची आजची सुनावणी संपलेली आहे. आज सलग 3 दिवस म्हणजे ही सुनावणी झालेली आहे. आज तिसरा दिवस कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीनं युक्तिवाद केलेला आहे आणि आजची सुनावणी ही संपलेली आहे. आजही कपिल सिब्बल यांनीच पूर्ण वेळ सुनावणी केली, युक्तिवाद केलेला आहे आणि त्यातही त्यांनी आज अपात्रता यावर अधिक भर दिलेला आहे. तसंच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर, निर्णय पद्धतीवर त्यांनी काही आक्षेप नोंदवलेले आहेत, तर ते त्यावरच सरन्यायाधीशांनी सुद्धा काही महत्त्वाचं निरीक्षण यात नोंदवलेलं आहे. शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणावरची आजची सुनावणी संपलेली आहे. आजही फक्त कपिल सिब्बल यांनीच ठाकरे गटाकडून युक्तिवाद केलेला आहे. तर मंगळवारी पुढची सुनावणी होणार आहे, म्हणजे पुढच्या आठवड्यात आता पुढे सुनावणी होणार आहे. आजची सुनावणी संपलेली आहे. गेल्या आठवड्यात 2 दिवस सुनावणी सलग झाली. या आठवड्यात 3 दिवस सलग सुनावणी झालेली आहे आणि या 5ही सुनावण्यांदरम्यान केवळ कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाकडून युक्तिवाद केलेला आहे. आजची सुनावणी संपलेली आहे. आता मंगळवारी अपात्रता मुद्द्यावर पुढे युक्तिवाद होणार आहे आणि यातही ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल हेच युक्तिवाद करणार आहेत पुढच्या सुनावणीमध्ये. आज नेमकं काय घडलेलं आहे सुनावणी दरम्यान जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर आहेत. रामराजे, आजच्या सुनावणीमध्ये नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे आले? बिलकुल, कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे की निवडणूक आयोगाने अगोदर ठरवलं आणि मग नंतर अगोदर निष्कर्ष काढला आणि मग त्यासाठी रस्ता तयार केला, परंतु जो रस्ता तयार केला तो सुद्धा अनधिकृत मार्गाने केलेला आहे. वैधता त्या रस्त्याची नव्हती, कारण निवडणूक आयोगाला तो अधिकारच नव्हता. हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सादिक अली केसचा पण एक रेफरन्स दिलेला आहे. जेव्हा इंदिरा गांधी असताना पक्षामध्ये फूट झाली होती तेव्हा सादिक अली हे महासचिव होते. इंदिरा गांधी विरुद्ध सादिक अली अशी ही केस चालली होती आणि तेव्हा इंदिरा गांधी यांच्या बाजूनं पक्ष होता, त्याचबरोबर संघटन सुद्धा होतं आणि काही प्रमाणामध्ये खासदार सुद्धा होते. तर त्याचा रेफरन्स देण्यात आलेला आहे की त्यावेळी सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की केवळ विधिमंडळामधलं बहुमत हे महत्त्वाचं नाही, तर पक्ष कोणाकडे आहे हे महत्त्वाचं आहे. आणि त्याचा उल्लेख जो आहे तो आता पुन्हा जाता केलेला आहे कपिल सिब्बल यांनी. आणि त्याचबरोबर की अपात्रतेच्या संदर्भामध्ये आणखीन युक्तिवाद त्यांचा बाकी आहे आणि तो अपात्रतेच्या संदर्भाचा युक्तिवाद जो आहे तो पुढील मंगळवारी करणार असल्याचे सुद्धा कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे. आता बाहेर पडलेले आहेत संजय राऊत आणि अरविंद सावंत आणि अनिल देसाई, हे सर्व नेते जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत. आपण इथं पाहतो की आता त्यांची
बाजू नेमकी काय आहे, कपिल सिब्बल यांनी जो आजचा जो युक्तिवाद केलेला आहे त्या संदर्भामध्ये आता संजय राऊत बोलणार आहेत. आपण इथं आपल्या दृश्याच्या माध्यमातून सांगू शकतो की प्रेक्षकांना की अरविंद सावंत दिसत आहेत, अनिल देसाई आहेत, संजय राऊत आहेत आणि दररोज हे तिन्ही महत्वाचे नेते जे आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये येत आहेत, बसत आहेत आणि या संपूर्ण हिअरिंगला आहे उपस्थिती लावलेली आहे त्यांनी. आणि आज आपण पाहतो की संजय राऊत हे आलेले आहेत